नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सगळ्यात आधी तुम्हाला दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा। मित्रांनो, परत एकदा स्वागत आहे तुमच्या माहिती दूत या आपल्या मराठी चॅनलवरती। तर ज्या विद्यार्थ्यांना एसटी महामंडळामध्ये जॉब करायचा आहे, नोकरी करायची आहे, त्यांच्यासाठी आजचा व्हिडिओ हा महत्त्वपूर्ण असणार आहे। यासाठी व्हिडिओ हा तुम्ही शेवटपर्यंत पहा। चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा, लाईक करा आणि जे गरजू आहेत त्यांच्यापर्यंत नक्की शेअर करा। तर आलेल्या बातमीनुसार महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळामध्ये लवकरच 17,450 चालक आणि सहाय्यकांची कंत्राटी भरतीही करण्यात येणार आहेत। भविष्यात येणाऱ्या 8,000 नवीन बससाठी मनुष्यबळाची अत्यंत आवश्यकता असल्यामुळे ही भरती करण्यात येत आहे। गेल्या 2 ऑक्टोबरपासून त्याची निविदा प्रक्रिया ही सुरू झालेली आहे आणि भरती झालेल्यांना किमान 30,000 रुपये इतके वेतन मिळणार आहे, अशी माहिती परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे जे अध्यक्ष आहेत प्रताप सरनाईक यांनी दिलेली आहे। मित्रांनो, ही प्रक्रिया जी आहे ती 6 प्रादेशिक विभागनिहाय राबविण्यात येणार आहे आणि ती पूर्ण झाल्यानंतर मनुष्यबळ पुरविणाऱ्या ज्या संस्था आहेत त्यांच्याकडून राज्य परिवहन महामंडळाला आवश्यक जे मनुष्यबळ आहे ते उपलब्ध करून देतील आणि जे कर्मचारी याच्यात रुजू होतील त्यांना 30,000 इतकं वेतन मिळणार आहे आणि त्यांना एसटीकडून प्रशिक्षणसुद्धा देण्यात येईल। तर अशा प्रकारे एसटीमध्ये 17,450 जागांची कंत्राटी भरतीही येणार आहे। तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट्स करून नक्की लिहा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा। भेटूया पुढच्या अशाच महत्त्वपूर्ण व्हिडिओमध्ये, तोपर्यंत काळजी घ्या। धन्यवाद।